सर्व विद्यालय जमलेल्या सर्व उपस्थित शिक्षकगण आणि सर्वोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी सगळ्यांचं या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. आपण एक 10-11 वर्षापूर्वी या उपक्रमाला सुरुवात केली होती की एक शिक्षक आणि एक रविवार, म्हणजे शिक्षकांसोबत आपल्याला संवाद करून शिक्षकांबरोबरची माहिती आणि त्यांच्याबरोबर एक सुसंवाद साधायची एक पर्वणी आपण सगळ्या विद्यार्थ्यांमार्फत असा एक उपक्रम आपण चालू केला होता. आज जवळजवळ आपण एक 7 शिक्षकांशी अशा प्रकारे संवाद साधलेला. या मालिकेतील आज आपण शितोळे सर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आज आपण करत आहोत. औपचारिक कार्यक्रम सुरू करण्याच्या अगोदरच आपल्या शाळेचे काही माजी शिक्षक आणि काही विद्यार्थी, ह्या गतवर्षात काही आपले कारखानीस मॅडम असतील आणि आमचे प्रमोद जगताप आहेत, त्यांचं दुःखद निधन झालं. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण सर्वांनी त्यांना आणि काही ज्ञात अज्ञात आपले अजून काही विद्यार्थी मित्र असतील त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया. 1-2 मिनिटं. सरांच्या मुलाखतीच्या अगोदरच आपण काही विद्यार्थ्यांची मनोगत ऐकूया. मी आमचे नंदू कोठावदे जे आताच 60th पदार्पण केलेलं आहे, त्यांना इथे 2 शब्द बोलण्याचं बोलवलं होतं. नमस्कार. माझा पहिला नंबर कधीच आला नव्हता. आज यांनी माझा पहिला नंबर का आला मला आणि त्याच्यामध्ये मला आठवण करून दिली वयाची. टिल आय एम 16. वाचून नाही दाखवत आहे. मी 1900 ऐकू येईल ना पण मी 81ला सर्वोदय शाळेमधून 10वी झालो आणि त्याच्यानंतर शाळेशी संबंध 2014 मध्ये आला. मला काही मित्रांकडून कळलं की शाळेला 50 वर्ष झालीत आणि काहीतरी एक 50व्या वर्षानिमित्त एक कार्यक्रम करण्याचं चाललंय आणि शाळेत काही मीटिंग्स वगैरे होत आहेत असं माझ्या एका मित्राकडून मला कळलं. तर मग मी एकदा मीटिंगला गेलो, एका रविवारी मीटिंगला गेलो. आपले संजय शेळके शिक्षकांसाठी मीटिंग चालली होती. संजय शेळके मला असं वाटलं शिक्षकच आहेत की काय किंवा नवीन हेडमास्तर वगैरे आहेत की काय शाळेचे, असं मला प्रश्न पडला. पण
पण नंतर मला म्हणजे थोडंसं भीती, थोडंसं वेगळं काहीतरी वाटलं. पण नंतर शेजारी बसणारे सांगितलं की तुझ्यानंतर 2 वर्षांनी ते 10वी झाले. मग त्याच्यामुळे माझ्या डोक्यात ती सगळी भीती निघून गेली. त्याच्यानंतर मग मीटिंगला मी जायला लागलो आणि त्या मीटिंगचं एक एक उत्साह होता, एक्साइटमेंट होती लोकांची. प्रत्येक मीटिंगमध्ये लोक वाढत होते, विद्यार्थी येत होते आणि मी त्याच्यामध्ये कधी जॉईन झालो मलाच कळलं नाही. आणि मग मला जे शक्य होतं किंवा संजय डाकवे, मंदार वगैरे, दीपक वगैरे सगळे जे सांगत होते ते मला जे शक्य होतं ते मी करायचा प्रयत्न केला, जॉईन झालो त्यांच्यामध्ये आणि एक आयुष्यातला एक अविस्मरणीय प्रोग्राम होता तो. म्हणजे माझ्यासारख्या तुमच्याही पण आयुष्यातला एक विस्मरणीय कार्यक्रम होता तो. सगळ्यांनी आपल्या घरचं लग्न असल्यासारखं झटून सगळ्यांनी काम केलं, प्रत्येकानं जबाबदारी उचलली, एक एक्साइटमेंट होती, खूप काही हे होतं त्याच्यात. एन्जॉय केलं सगळं ते. आता त्याच्यानंतर मग आता आपण फक्त आपल्या वर्गापुरतं एकमेकांना परिचित होतो, बॅच पुरतं परिचित होतो. वय वाढलं होतं, प्रगल्भता आली होती बऱ्याच लोकांना, म्हणजे प्रगल्भता आली होती, वय वाढलं होतं, बरेच नवीन मित्र मिळाले आणि खूप काही चांगल्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर. पण त्या कार्यक्रमामध्ये एक एक खडकू सरांचा शब्द होता. ते म्हणाले की तुमच्या बरोबरचे मागे असतील त्या सगळ्यांना बरोबर घ्या, नुसतं याच्यात थांबू नका. हे शब्द फार म्हणजे थोडंसं माझ्यासारखं म्हणजे बऱ्याच लोकांना ते शब्द जरा थोडेसे लागले असतील ते. पण ते मला लागून मी म्हणजे काही क्रांती वगैरे काय करणार नव्हतं. मी आपला शांत बसलो. मंदारने नंतर एकदा सगळ्यांना बोलवलं की आपण सगळे एकत्र येऊन परत याच्यावर थांबू नाही आपण, आणखी काहीतरी करूया. मग आम्ही सगळे एकत्र झालो. एक मग चितोळे सरांच्या मार्गदर्शनाखाली माझी विद्यार्थी संघ म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो. मग दीपक च्या डोक्यातून एक आपण विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊ नये असं, मग आपण शिक्षकांची मुलाखत घेऊ नये एखाद्या रविवारी वगैरे एकत्र. ते असं करता करता माझी विद्यार्थी संघाचं आम्ही त्या याच्याखाली आम्ही एकत्र भेटत गेलो, कार्यक्रम करत गेलो. आज 2025 आहे, 11 वर्ष झाली आहेत त्याला. जे शक्य होतं आम्ही कोणासाठी थांबलो नाही. ज्यांना वाटत होतं ते आले, काही नाही आले, काहींची फक्त 2014ची एक्साइटमेंट होती. प्रत्येक माणसाचे प्रकार असतात ना. काही लोकांना अटॅचमेंट होती, ते जॉईन राहिले शेवटपर्यंत. मला प्रचंड आनंद मिळत होता सगळ्या लोकांना भेटण्यामध्ये. कारण मी शाळेत असताना असं काही दिवे लावले नव्हते की कोणी माझी दखल घ्यावी, पण त्याच्यानंतर यांनी माझी दखल घेतली, मी यांच्यावर राहिलो त्याच्यामुळे. पण दखल मंदार वगैरे, संजय, हे सगळे दखल एवढी घेतात, कधी कधी त्यांना मला जाणीव करून द्यावी लागते मी तुमच्या आधी शाळेतून 10वी झालोय. मी एन्जॉय केलं आणि एक ब्लड रिलेशन पेक्षाही चांगले मित्र मिळाले. आणि काय होतं की हे असे, कारण आपल्या शाळेनं आपल्याला काय दिलंय आपल्याला त्याची कल्पना नाही. आपण 99% आपल्याला सगळं चांगलं मिळालं, 1% फक्त नसेल त्याच्यासाठी आपण कोणालाही दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही. मी व्यावसायिक आहे, माझं मेडिकल स्टोर आहे. शाळेचे दिवसच वेगळे होते. मी आता CBSE, आणखी कुठल्या MPSC, कुठल्या शाळा असतात, लाखो रुपये फी भरतात आणि ती मुलं माझ्याकडे येतात ना, कधी त्यांना 10+10 म्हटलं ना, ते मोबाईल काढतात लगेच. म्हणजे एवढी अधोगती झालेली आहे की हिशोबाच्या बाहेर एकदम. आम्ही 10वीला शाळेत होतो, सगळी आपली शाळा म्हणजे सर्वसामान्य घरातली मुलं होती सगळी. सगळ्यांनी 2-4 जणांनी मिळून आठवड्यावर पैसे जमा करायचे आणि 1-2 हॉटेलमध्ये जायचं. कुठलं ते हॉटेल होतं, कुठलं लक्ष्मी विलास आहे, त्याच्याकडे जाऊन ते वडा उसळ काय मिळायचे ते, त्यात आठवड्यातून 2दा आम्ही 3-4 जणांचे पैसे जमले की 1-2दा जायची, म्हणजे चेन असायची ती. त्याच्यामध्ये आता तर हॉटेलमध्ये गेल्यावर 2 चमचे देतात, तर आम्ही 4 चमचे मागून त्याच्यामध्ये टाकायचो, ते 4 चमचे.
तर म्हणजे आणि त्याच्यामुळे काय झालं की एक आपली मानसिकता अशी झाली की आपण सगळ्यांना ऍडजस्ट करायला गेलो. मित्र परिवार आज पण टिकून आहे. आज मी 81 10वी झालो, पण आज पण माझा मित्र परिवार 10वीचा सगळा टिकून आहे. आम्ही भेटतो रेग्युलर, फोनवर कॉन्टॅक्ट असतो. पण एक मानसिकता अशी झाली की कुठेतरी शेअर करायचं, 4 लोकांमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं. आपले सर्वोदयचे विद्यार्थी कुठे कुठे आहेत सगळीकडे. आता मी बघतो शाळेची बस येते, शाळेची बस येते, आम्ही आपलं भातावर लोणचं वगैरे टाकून पोळी अशी गोळा करून साखर टाकून तूप टाकून घेऊन जात होतो. आता जर डब्याची डेफिनेशनच बदलली. त्यावेळेला आपल्या वेळेला काय सर्वोदयच्या विद्यार्थ्यांसाठी पिझ्झा आणि बर्गरचा काय शोध लागला नव्हता तेव्हा त्या काळामध्ये. तर ते आता आईच मुलाला सांगते, बनवत तर काही नाही, डब्यामध्ये एखाद्या दुकानातून केक काहीतरी चिप्स वगैरे बिस्किट घेऊन जाते आणि सांगते डोंट शेअर. काय सांगते डोंट शेअर. कशाला मरायला तो मुलगा 4 मित्र जमवेल. आज आपण फार श्रीमंत आहोत सगळे, कोणाच्या खिशात काही त्याचे देणं घेणं नाहीये, पण आपला प्रत्येकाचा प्रचंड परिवार आहे, मित्र परिवार आहे. आणि शितोळे सरांनी हा उपक्रम चालू केला, त्याच्यामुळे आपला मित्र परिवार एवढा श्रीमंत आहे. तर बिल गेट्स पेक्षाही आपण श्रीमंत आहोत, त्या अंबानीपेक्षा एवढे आपला मित्र परिवार आहे. सर्वोदयच्या ह्या चळवळीमध्ये ह्याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे. सगळं सोडून जायचं आहे. जाताना एक धागा पण कोणी सोडत नाही. म्हणतात याला बंधनात नका पाठवायला, कापून पाठवावं, मोकळं करून पाठवा. सगळं सोडून जायचं आहे. पण हा प्रचंड मित्र परिवार आहे, खूप खूप चांगलं आहे. मी तर फार श्रीमंत आहे, कारण मला त्या 14च्या कार्यक्रमानंतर 75च्या बॅचचे असो की 90-95च्या बॅचचे असो, बरेच लोक ओळखायला लागले. शाळेत असताना मला कोणी माझ्या वर्गातलं पण कोणी विचारत नव्हतं, आता सगळे ओळखायला लागले. हेच फार मोठं यश आहे. आणि म्हणजे तुम्हाला एक आठवण सांगतो, मीनाताई आल्या तिथे, कुठे आहात? सर्वोदयची महानता किती आहे बघा. सर्वोदयचे विद्यार्थी कुठे कुठे पोहोचलेत. आम्ही भूतानला भेटलो होतो. आम्ही 3 मित्र गेलो होतो विथ फॅमिली फिरायला, आणि तिथे एक 4-5 तासाचं ट्रेकिंग होतं. माझा पाय दुखतो म्हणून मी म्हटलं, मिसेसला म्हटलं आणि मित्राला म्हटलं तुम्ही जा, म्हटलं मी बसतो खाली. मराठीत गप्पा मारत बसल्या होत्या तिथे. हळूहळू म्हटलं कुठून आलात? मुंबईहून आलात? म्हणे हो मुंबईहून आले. भांडूपहून आले. सगळं झालं, सगळं ऐकलं. त्यांचा शाळेचा काहीतरी विषय चालला, सर्वोदय विद्यालय. मी एकदम जागा झालो ना, एकदम खडबडून. म्हटलं मी पण सर्वोदयला होतो. मग असा विषय करता त्यांना म्हटलं ते 14ला काहीतरी प्रोग्राम झाला होता शाळेचा. त्यामुळे हो खूप छान प्रोग्राम होता. गडकरीला आम्ही गेलो होतो तिथे. म्हटलं हाफ पॅन्टवर 2 जण आले होते ना म्हटलं कार्यक्रमामध्ये तिथे. हो हो म्हणजे त्यातला एक मी होतो. म्हणून त्यांना सगळ्यात शेवटी म्हणजे बायकोला नंतर सांगितलं, म्हटलं एवढं वेळ खाली काय केलं. म्हटलं आमच्या सर्वोदय शाळेच्या माजी विद्यार्थिनी भेटल्या, त्यांच्यावर गप्पा मारत होतो. म्हटलं महान शाळा आहे म्हटलं तुमची, आणि धन्य आहेत तुमचे विद्यार्थी. कुठे कुठे भेटतात म्हटलं ते आता कुठल्या अर्थानं म्हणाली, उपरोधिकपणानं म्हणाली, कशाला म्हणाली माहित नाही. एनिवे, जास्त काही बोलत नाही, पण रिअली आय एम एन्जॉयिंग. मी एन्जॉय केलं 14 पासून. खूप चांगले मित्र मिळाले. नाव तरी कोणाचे घ्यायचे. दीपक आहे, मंदार आहे, अतुल आहे, संजय डाकवे आहे, प्रशांत आहे, शेळके आहे, बरेच लोक आहेत. आणि सगळे आपापल्या क्षेत्रात टॉपला आहेत. बरं वाटतं खूप. एका मध्यमवर्गीय शाळेतली माणसं एवढ्या मोठ्या हुद्द्यावर, त्यांना इंग्रजीचं कुठली CBSE MPSC कुठल्या आणखी बोर्डात कुठल्या शाळा अडवायला आल्या नाही, कुठलं बोर्ड अडवायला आलं नाही, पण ते सगळे लोक आपापल्या क्षेत्रात अत्यंत टॉपला आहेत. संजीव सावंत आले नाही आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. त्यांच्या हाताखाली 15-20 वकील काम करतात. खूप मोठी मोठी माणसं शाळेला घडवली. सर तुम्ही आलात, माझी बहीण पण आली आहे, ती शाळेत शिक्षिका होती. आम्ही सगळे एक विद्यार्थी असताना तुमच्या सगळ्यांची ऋणी आहोत, कारण तुम्ही आम्हाला जे काही शिकवलं, शाळेने आम्हाला जे दिलं, त्याच्यावर आमच्या आयुष्याची इमारत उभी राहिली आणि चांगल्या पद्धतीने उभी राहिली.
माझ्या तरी माहितीत कोणी फार कमी लोक आहेत जे चुकीच्या मार्गाला गेले. सगळेजण अतिशय चांगल्या ह्याच्यानं आपापल्या आयुष्यात उभे आहेत, नीतिमत्ता जोपासून आहेत, इथिक्स आहेत प्रत्येकाकडे. कोणीही असं चुकीचं काय केलं असं माझ्या तरी माहितीत नाहीये. सगळे प्रामाणिकपणे जगतात आणि आयुष्यात तेच फार महत्वाचं आहे. जास्त काही बोलत नाही. मंदार, मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आभारी आहे. बघा हसतायत सगळे. आणि हो सर, तुम्हाला उर्वरित आयुष्यासाठी माझ्याकडून स्वास्थ्यासाठी खूप शुभेच्छा. माझ्या एक मिनिट मंदार, एक मिनिट सर, माझ्याकडे औषधं घ्यायला येतात. सर औषधं घ्यायला येऊ नका प्लीज. आता आपण नंदूचं मनोगत ऐकलं. नंदू गेली 20-25 वर्ष मेडिकल क्षेत्रात कार्यरत आहे आणि सुवर्ण सर्वोदयच्या पहिल्या कार्यक्रमापासून तो आमच्या सोबत आहे सगळ्या बाबतीत. म्हणजे अगदी सुरुवातीची जी मीटिंग असते तिथपासून कार्यक्रम संपल्यानंतरचं जे आमचं समारोप असतो उशिरापर्यंतचा, तर तोपर्यंत नंदू असतो. तर नंदूचं खरंच कौतुक आहे की त्याला त्याच्या व्यस्त सगळ्या कार्यक्रमातून तो कसा काय वेळ काढतो ते कमालीच आहे त्याचं. कारण तो आपल्या शाळेच्या कार्यक्रमाबरोबरच त्याचे इतर सामाजिक संस्थेमध्ये पण बरेच कार्यक्रम त्याचे चालू असतात. सतत तो व्यस्त त्याच्या सगळ्या एकंदरीत धावपळीतून वेळ काढून तो अशा कार्यक्रमाला त्यांनी नेहमीच मदत पण केलेली आहे आणि व्यक्तिशः तो उपस्थित पण राहिलेला आहे. तर मी नंदूचे पण आभार मानतो. त्यानंतर मी बोलवेन आमचे मित्र महेंद्र पाटणकर, त्यांनी आपला मनोगत व्यक्त केला. नमस्कार. सर्वोदय विद्यालय माजी विद्यार्थी संघ यांच्यातर्फे अनेक कार्यक्रम झाले. त्यापैकी हा एक कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे. आणि जेव्हा हा कार्यक्रम हाती घेतला मला समजलं, मला खूप बरं वाटलं की बरेच वर्षानंतर परत एकदा आपण विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र येणार, खूप चेहरे भेटणार आणि बरंच काही काय बोलता गप्पा गोष्टी मारता येणार, याचा खूप आनंद आणि उत्सुकता वाटली होती. शितोळे सरांबद्दल सांगायचं झालं तर मी त्यांना 1981-82 सालापासून शाळेमध्ये पाहतोय. कदाचित त्यांची एंट्री तेव्हाच झाली असेल असं मला वाटतंय. सर 1981 मध्येच का? हा, 1981-82 पासून सर आम्हाला पीटीला आले होते आणि त्याच्या अगोदर ते आम्हाला इंग्रजी हा विषय सुद्धा शिकवत होते. इंग्रजी आणि पीटी. मल्हारी गाडगे आमच्या वर्गात होता. तो चांगला विद्यार्थी आहे आपला आणि फेसबुकला वगैरे कुठे कुठे असतो, भेटतो, दिसतो. हो, तर मल्हारी गाडगे आमच्या वर्गामध्ये हुशार विद्यार्थी होता आणि त्याचा अक्षर खूप छान होता. त्याचं अक्षर आणि त्याचं त्यामुळे आता आता जसं आता सांगितलं नंदू कोठावदेने की आपण सर्वसामान्य घरातून आलेले विद्यार्थी सर्वोदय शाळेमध्ये होतो आणि त्यामध्ये ना गणित आणि इंग्रजी हा विषय म्हणजे एकदम काटेकोट्यातून चालणारी वाट कशी असते ना तसं एकदम वाटत होतं. अनवाणी पायाने काटेरी वाटेतून चालावं तसं ते गणित आणि इंग्रजी विषय असे डोक्यात शिरतच नव्हते. आमच्या कांबळे मॅडम होते त्या तर आम्हाला तर नर्मदेचे गोटे असत म्हणायचे. आम्ही इतके विद्यार्थी हुशार होतो त्या काळामध्ये, कल्पना करा. तर शितोळे सर आम्हाला पीटी शिकवायचे. नंतर पाटील सर सुद्धा आले, ते सुद्धा पीटी शिकवायचे. आणि जेव्हा परीक्षा व्हायच्या, चाचणी परीक्षा पहिली, दुसरी, सामायिक आणि परीक्षाच्या वेळेला करेक्शन करण्यासाठी किंवा सर यायचे वर्गामध्ये, तेव्हा एकदम शांतता असायची. कारण एक्झाम पेपर लिहित असताना वर्गामध्ये शांतताच असते त्या वर्गामध्ये. आणि शितोळे सर टप 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 असे बोटांचे आवाज करत करत करत, मला अजूनही तो आवाज आठवतो. वरवडेकर मॅडम वर्गावरती होत्या आणि ते टप 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 आवाज करत यायचे आणि ते करेक्शन वगैरे कुठे काय सांगायचे. तर शितोळे सरांना आज एक वैशिष्ट्य असं आहे की शितोळे सरांनी 1981 सालापासून ते आतापर्यंत 2025 पर्यंत
जसा पाहतो आहे तशीच्या तशीच त्यांची देहयष्टी आहे. आता त्या त्यांच्या चिरतारुण्याचं राज काय आहे, आता मुलाखतीमध्ये हा प्रश्न विचारला जाईलच, तर ते जाणून घ्यायची उत्सुकता तुमच्या बरोबर मला सुद्धा आहे. एक शिक्षक एक रविवार या संदर्भात आपण अनेक कार्यक्रम केले. गडकरी रंगायतनला आपण एक फार मोठा कार्यक्रम घेतला होता ठाण्यामध्ये. त्यानंतर घाटकोपरला रोटरी क्लब मध्ये आपले 2-3 कार्यक्रम झाले. तिथे आपलं खटकोळ सर, त्यांचे मिसेस, त्यांची मुलाखत वगैरे झाली होती. बक्षी मॅडमची तिथे एक मुलाखत आपली झाली होती. घाटकोपरला समाज कल्याण हॉल मध्ये सुद्धा आपण एक कार्यक्रम घेतला होता. तिथे घेतला होता. आणि झवेरबेन घाटकोपर मध्ये फार सर्वोत्कृष्ट कार्यक्रम मला असं वाटतं की झवेरबेनला झाला होता. तिथे सगळ्याच्या सगळ्या शिक्षकांची डोक्यामध्ये असे छान असे फेटे वगैरे घालून मस्तपैकी एंट्री झाली होती. अतिशय सुंदर सुखरूप छान कार्यक्रम झाला होता. असे कार्यक्रम आपल्यातून पुढेही वारंवार घडत भेटत जावं, आपण होत जावेत असं वाटतं मला. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जे शिक्षक आम्ही पाहिले होते ते शिक्षकही आता बऱ्याचपैकी नाही आहेत. आता म्हणजे आता जसे की काळानुरूप बदल घडतच जातो. सृष्टीचा निसर्गाचा नियम आहे बदल होणे, बदल घडणे. तसं काळानुरूप काही शिक्षक आता राहिले नाहीत. आपल्यातले काही विद्यार्थी, जसं की आपला प्रवीण जगताप सारखा एक विद्यार्थी, आपलेही काही विद्यार्थी कमी झालेले आहेत निसर्गाच्या मुळे. तर मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मंदार वालावलकर यांचे आभार मानतो. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना भेटेल असं मला वाटत होतं खरं तर, पण त्या मानाने इथे विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे. मी आल्याबरोबर त्या ताईला म्हटलं की कदाचित मग रविवार चुकला की काय, आपला पुढचा रविवार असायला हवा की मागचा रविवार असायला हवा होता, असं काहीतरी मला वाटून गेलं. तरी आता तुम्ही इथे माझे विद्यार्थी संघ या या म्हणजे आपल्या माझे विद्यार्थी संघटनेतर्फे आपण इथे एकत्र आलेलो आहोत, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. एक शिक्षक एक रविवार या संदर्भात आता सरांच्या मुलाखत आपण उत्सुकतेने ऐकणारच आहोत. मला इथे येऊन 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि जाता जाता एवढंच सांगतो की शाळेमध्ये आम्ही काही हुशार विद्यार्थी नव्हतो, खूप अवखळ आणि खोडकर विद्यार्थी होतो. आम्हाला मार खूप खावा लागायचा. काही काही सर असे कान पिळायचे ना, आणि काही चिमटे काढायचे पोटामध्ये, काही काठीने मारायचे, ते सगळं आठवतं. कसं असतं ना, शाळा ही नेहमी लक्षात राहते. आपल्या मेंदू मधला एक भाग असतो डोक्यामधला, हिप्पो कॅम्पस नावाचा. तिथे ना सगळी नोंद केलेली असते. सगळं स्टोर रूम तिथे असतो. आपल्या लहानपणापासून म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत सगळं स्टोअर तिथे केलं जातं. तर त्या स्टोअर रूम मध्ये जास्तीत जास्त भाग आपल्या सर्वोदय शाळेच्या आठवणींनी व्यापलेला आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद महेंद्र. महेंद्र पाटणकर हे आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी. त्यांचं सोन्या चांदीचा व्यवसाय आहे आणि ते सध्या योग शिक्षक म्हणून जास्त प्रसिद्ध झालेत आता. त्यांच्या शरीराकडे बघून तुम्हाला कल्पना आली असेलच. यानंतर मी आमचे अजून एक मित्र सुधीर थोरवे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं नाव घेतलं. हॅलो, धन्यवाद संजय. मला एक कळत नाही की संजय इन्व्हिटेशन देतो आणि सगळे मंदाला बोलतात नंदू आणि पाटणकर. थोडं प्रश्नचिन्ह पडलं मला. एनिवे, मी दोघांनाही धन्यवाद देतो मला इथे बोलवल्याबद्दल. मधोमध ह्या विषयावर बोलायचं म्हटलं तर दिवस पुरणार नाही. एवढे आठवणी पाटणकर, तुमचा मिश्किल स्वभाव मला फार आवडला. फार छानपणे तुम्ही आपलं जे काही मनोगत व्यक्त केलं मला फार आवडलं. नंदू इनोसन्स, त्याच्या संपूर्ण इनोसन्स होता नंदूमध्ये. त्याच्या हृदयात काय झालं ते त्याने सांगितलं. आणि खरंच हे बालपण होतं आपलं, आणि हे बालपण आपल्याला म्हणजे खरंच एक वेगळ्या ठिकाणी घेऊन गेलेलं आहे. आणि त्या आठवणी ज्यावेळेस आपण इथे ऐकतो त्यावेळेस फार बरं वाटतं. तर मी काही जास्त मनोगत वगैरे बोलणार नाहीये की आपण घडलो, आपल्याला घडवलं गेलं. ते शिक्षक आज इथे उपस्थित आहेत. सर्वप्रथम मला त्यांना धन्यवाद द्यायचे. तुम्ही इथे उपस्थित राहिले. किंगरे मॅडम आहेत, आपले शितोळे सर आहेत, पाल सर आहेत,
आणखी कोणी शिक्षक आहेत का मला कल्पना नाही. पाटील सर, पाटील सर सॉरी. आणि 75 ते सूर्यकांत आलेले आहेत आणि मी मंदार मला वाटतं सगळ्यात 84 नंतर तुम्ही 84 तुम्ही 88. तर आपल्याला ना आपल्या पॅरेंट्सने आपल्याला घडवलं, पण आपण एक रॉ हिरा होतो, कच्चा हिरा, त्याला पैलू पाडण्याचं काम आपल्याला शिक्षकांनी केलं. आपल्या आपल्या आई वडिलांनी नक्कीच केलंय. तर मला काही कविता आठवत आहेत म्हणजे आपल्याला बालपणात होत्या त्या. या बालानो या लवकर बरोबर साऱ्या स्वस्त होते तोची बसे नऊ उभी लावली या रंगाला आपल्या सुंदर केली. हा पहिला पैलू आहे. पहिला पैलू म्हणजे मला असं म्हणायचंय, या बालानो या म्हणजे ह्या सगळ्या असं म्हणतात तुम्ही स्वच्छंदी आनंदाने कसे जगू शकता असं जिथं लागतं उदाहरण म्हणजे ह्या कवितेत आहे. आणि हा पहिला पैलू आपल्याला आपल्या शाळेतून मिळाला. हिरा घडवतात ना, अनेक पैलू असतात. दुसरा पैलू मला अजूनही आठवतं की राजासाठी महारी शौके कधी मिळाली सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या दारात नाही चोऱ्या या झोपडीत. आपण काय शिकलोय? आपण एकच शिकलो राजेशाही आणि लोकशाही है ना, की आज आपल्याकडे काही नव्हतं परंतु तो हव्यास तुम्ही धरू नका, राजेशाहीचा हव्यास धरू नका. त्या श्रीमंतीकडे तुम्ही बघू नका. तुमची श्रीमंती जी तुमच्या स्वतःमध्ये आहे आणि तुम्ही जे जगताय स्वच्छंदी मनाने जगताय ते ह्या कवितेतून आपल्याला दुसरा पैलू आपल्याला मिळालेला आहे. तिसरा पैलू मी सांगितले गडबड घाई जगातच आले आळस तुळक्या देतोय पण गंभीरपणे निघाल बोल्या. याच्यातून आपल्याला काय कळतंय की अरे एक घड्याळ चाललंय त्याच्या दृष्टीने तू वाटचाल कर, नाही तर तू आळसावलास तर तू आयुष्यात काही कमवू शकणार नाही. आणि आज नंदूने बरोबर सांगितलं, संजीव सावंत मोठ्या मोठ्या लोकांची नावं घेतली. ते का पुढे गेले तर ते घड्याळाच्या काट्याबरोबर ते पुढे गेले. हा एक तिसरा महत्वाचा पैलू आपल्याला आपल्या शाळेने आपल्या शिक्षकांनी घडवलेला आहे. चौथा पैलू मला एक कविता आठवते, गवत फुलारे आता कसा रे फुला लागला सांग फुलारे सांगायला मित्रांसंगे माळावरती पतंग उडीत असताना तुला पाहिले होता. आपल्याला निसर्गाशी बांधिलकी ही या कवितेतून जाणवली. या कवितेवर अजून एक कविता मला आठवते, श्रावण मासी रक्षे मानस केवळ आले तो इकडे वरती बघता इंद्र तुमचा खूप द्वेरीचा आहे मंगल तोरण काय बांधले नवे नवो तुम्ही भासे. निसर्ग हा निसर्ग माझा आहे आणि या निसर्गाच्या सानिध्यातील सगळे प्राणी पशु पक्षी आणि ही मानवता ही माझी आहे आणि ह्या निसर्गाला बांधून ठेवण्याचं काम आपल्या शिक्षकांनी केलं. हा एक आणखी एक पैलू हिराचा पैलू. हिरा कसा घडवला गेला ह्याच्याबद्दल मी तुम्हाला इथे हे सांगत आहे. आणखीन एक मला आठवते मजा मस्ती कशी करायची. एक होती आपल्याला कविता, चंदकळ कळकळ लेजिम चाले तर पहाट झाली तारा थरल्या मावळतीला चंद्र उगवला पहिला थकला लेजिम मिळाला चंदकळ कळकळ लिंबू पटडूम लेजिम चाले तर. म्हणजे मी मेहनत करतो आणि मेहनतीतून मी माझं जग उभं करतोय, मी माझी मित्रमंडळी उभं करतोय आणि त्याच्या सानिध्यात मी ऐशाराम मस्त जिंदगी जगत आहे. असे हे विविध पैलू या आमच्या शाळेने आम्हाला दिले. आणि आज म्हणूनच दीपक सारखे मोठी व्यक्ती नंदू व्यावसायिक आहे. तो जरी म्हणत असला मी छोटा आहे पण तो एक मोठा व्यावसायिक आहे. पाटणकर तुम्ही एक व्यावसायिक आहात. तर असे अनेक मोठे कलाकार किंवा जे काय घडले गेले ते हा सर्वोदय शाळेमुळे घडले गेले. एक जोरदार टाळ्या द्या आपण इथे उपस्थित फक्त मी जाता एक हिंदीत बोललं चालेल, हिंदीत शिकवून बोलतो मी स्वतः संप्रेषित केलेली आहे. कसा आएंगे वजह बचपन में पैसा जरूर कम था लेकिन उस बचपन में दम था. उस बचपन का जीने का मजा ही कुछ और था. मजा ही कुछ और. गुल्ली डंडा विटी दांडू खेलने, गुल्ली डंडा खेलने का, लकड़ी के बैट से क्रिकेट खेलने का. बैट नहीं मिलती थी, हम लकड़ी लेते थे उसकी बैट बना, लकड़ी के बैट से क्रिकेट खेलने का, बिना शूज फुटबॉल खेलने का, पतंग उड़ाने का और टूटी हुई पतंग पकड़ने का मजा ही कुछ होता. उस बचपन में पैसा जरूर कम था लेकिन उस बचपन का जीने का मजा ही कुछ और था. मजा ही कुछ और.
छुट्टियों में इमली बेर खाने का एक मावशी बताई थी ना, इमली बेर घेऊन स्कूल की छुट्टियों में इमली बेर खाने का, पत्थर मार के पेड़ की कैरी तोड़ने का, उस कैरी को चूसने का, टीचर की नकल करने का, कागज के रॉकेट उड़ाने का, दोस्तों के टिफिन चुराने का। आजकल क्या बोले नंदू कि शेयर करो नको, दोस्तों के टिफिन चुराने का मजा ही कुछ और था, मजा ही कुछ और था। उस बचपन में पैसा जरूर कम था, लेकिन उस बचपन का जीने का मजा ही कुछ और था, मजा ही कुछ और था। गर्मियों की छुट्टियों में, आता मी थोडं शाळेच्या बाहेर होतो, गर्मियों की छुट्टी में लिंबू पाणी पीने का, है ना, आजकाल आपण बॉटल मधलं पाणी पितो, पण तिकडे भैयाच्या ठेल्यावरती आपण लिंबू पाणी प्यायचो। लिंबू पानी पीने का, बर्फ का गोला खाने का, नदी में डूबने का मजा ही कुछ और था, मजा ही कुछ और था। उस बचपन में पैसा जरूर कम था, लेकिन उस बचपन का जीने का मजा ही कुछ और था, मजा ही कुछ और। मला अजूनही आठवतं कपडे, इथे 90% मुलांकडे घरात वापरायला एकच जोड असायचा, शाळेत जायला एकच जोड असायचा आणि बाहेर फिरायला जायला एकच जोड असायचा, एवढंच मिनिमम। 90% मुलांकडे मला असं अजूनही सांगतो, बरोबर आहे? तर कधी कधी आपण मित्रांचे कपडे घ्यायचो फंक्शनला जायला। सो कोई भी कपड़ा पहनने का, लाइफ बॉय से नहाने का, 501 से कपड़ा धोने का, कोयले की इस्त्री से कपड़ा इस्त्री करने का मजा ही कुछ और था, मजा ही कुछ और था। तांब्याने, बरोबर? म्हणजे ह्या ह्या ज्या आपल्या बचपनातल्या बालपणाच्या आठवणी ना, किती आपल्याला तिकडे घेऊन जातात ना, त्या त्या क्षणाला घेऊन जातात। ना वाडीलाल होती, ना मामूल होती, ना नॅचरल होती। घर में जमा कोई आइसक्रीम का मजा ही कुछ और था, मजा ही कुछ और था। उस बचपन में पैसा जरूर कम था, लेकिन उस बचपन का जीने का मजा ही कुछ और था, मजा ही कुछ और था। एक लास्ट, आपण एसी कार मध्ये फिरतो आता, त्याच्याशिवाय जमत नाही आपल्याला, बट एक जमाना था भाड़े से ली हुई साइकिल घुमाने का मजा ही कुछ और था, मजा ही कुछ। हे आपलं मनोगत थोडक्यात सांगितलेलं आहे, मी भाषणाच्या याच्यात गेलेलो नाहीये, पण मला जे माझं मनोगत वाटलं मी या माझ्या काही शब्दातून व्यक्त केले। धन्यवाद, मला संधी दिल्याबद्दल संजय आणि मंदार यांचे धन्यवाद। धन्यवाद सुधीर। आपले मित्र सुधीर थोरवे हे रिलायन्समध्ये हेल्थ, सेफ्टी आणि एन्व्हायरमेंट या डिपार्टमेंटमध्ये उच्च हुद्द्यावर काम करत आहेत। त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा। मला वाटतं आता आपण सर्वोदय विद्यालय घाटकोपर माजी विद्यार्थी संघ, तर हा संघ म्हणजे अशी काही संघटना नव्हती, त्याची काही बांधणी अशी काही झाली नव्हती। हा अनौपचारिक म्हणूनच सगळ्यांनी जेव्हा एक सुवर्ण सर्वोदयचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर काहीतरी करायला पाहिजे म्हणून काही जण एकत्र आले आणि विविध प्रकारे कार्यक्रम केले। पहिल्यांदा व्याख्यानमाला केली होती मला वाटतं समाज कल्याणमध्ये, आणि त्याच्यानंतर एक रविवार एक शिक्षक कार्यक्रमाद्वारे इतर कार्यक्रम चालू झाले होते। तर यासाठी काही नियमित जण एकत्र यायचे, कार्यक्रम ठरवायचे। असं करता करता मंदार वालावलकर याच्याकडे ते अघोषित नेतृत्व गेलं आणि त्याचा तो या सर्वोदय विद्यालय स्वयंघोषित नाही, स्वयंघोषित म्हणणार नाही, अघोषितच म्हणणार, कारण आम्ही त्याला घोषित केलेलं आहे। तर ते या गेल्या 11 वर्षाचा जो काही आपला प्रवास झालेला आहे त्याबद्दल एक सगळ्यांना आपल्याला माहिती दिली। धन्यवाद साहेब। धन्यवाद संजय। याच्यासाठी म्हटलं पाहिजे की या सर्वोदय विद्यालय घाटकोपर माजी विद्यार्थी संघाचा अध्यक्ष वगैरे तुम्हाला बनवलं नाहीस, याच्यासाठी खरंच धन्यवाद। म्हणजे जसं आपल्या घटनेप्रमाणे उपपंतप्रधान, उपमुख्यमंत्री असं कुठलंही पद संविधानिक नाहीये, तसंच ही संघटनाही तशी घटना नसल्यामुळे संविधानिक नाही आणि त्याचा अध्यक्ष तर अजिबातच नाही। त्याच्यामुळे ज्याला कोणाला इच्छा असेल त्याने यावं, अध्यक्षपद स्वीकारावं, आमची कोणाची काही हरकत नाही।
खरं तर मला या पूर्ण 11 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेण्यासाठी इथे बोलायचं होतं. पण नंदू, पाटणकर आणि थोरवे या तिघांनी एवढ्या व्यवस्थित पद्धतीने या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. शाळेच्या बाबतीत नंदू बोलला, आठवणींच्या बाबतीत पाटणकर बोलले आणि थोरवेंनी तर त्यांच्या कवितेमधून आपल्या सगळ्यांना लहानपणामध्ये नेलं. त्याच्यानंतर जास्त बोलण्यासारखं काही आहे का? आहे. म्हणजे या कार्यक्रमाचा प्रमुख आयोजक म्हणा किंवा आता जसं या सगळ्यांनी सांगितलं तसं त्याच्यामुळे 11 वर्षांचा आढावा घेण्यासाठी मला किमान 11 मिनिटं लागणार आहेत आणि ती 11 मिनिटं तुम्हाला मला झेलावं लागणार आहे. तुमची इच्छा असो किंवा नसो, आपल्याला कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये मला हे तुम्हाला सांगावं लागेल की 11 मिनिटं माझं म्हणणं शांत चित्ताने ऐकून घ्या. सगळ्यांनीच उल्लेख केला की आपल्या सगळ्या कार्यक्रमांची सुरुवात ही 5 ऑक्टोबर 2014च्या आपल्या सुवर्ण सर्वोदय या कार्यक्रमाने झाली. पण बऱ्याच लोकांना हे माहिती नसेल की त्या कार्यक्रमाची संकल्पना कुठे जन्माला आली. कोणाला कल्पना आहे का? पहिले मला वाटतं तुमच्या बॅच 1984च्या बॅचने त्यांच्या 10वीच्या विद्यार्थ्यांचं पहिले एक गेट टुगेदर ऐरोलीला आयोजित केलं होतं आणि त्या ऐरोलीच्या कार्यक्रमामध्ये खटकुळ सर होते, चक्रदेव सर होते, दीपक आला होता, बरोबर ना? हां, म्हणजे हे सगळे होते. ऑफकोर्स संजय शेळकेचं तिथे आयोजन होतं, टाकवे होते, शृंगारपुरे, बरीच लोक. म्हणजे त्या बॅचने तो एवढा सुंदर कार्यक्रम केला आणि मला वाटतं तिथे पहिले ही कल्पना रुजली की आपण आपल्या वर्गाचं जर का करू शकतो तर अख्ख्या शाळेचं का नको आणि मोठ्या प्रमाणावरती का नको. आणि त्या विचारानंतर त्या सगळ्या गोष्टींना एक चालना मिळाली आणि मग या सुवर्ण सर्वोदय या संकल्पनेची सुरुवात झाली. मग तो कार्यक्रम झाला. पण त्या कार्यक्रमाचं जे यश आहे ते मोजण्यामध्ये याच्या पलीकडे आहे. त्याला खूपच छान यश मिळालं, बऱ्याच मोठ्या प्रमाणावर झालं, लोक बरीच आली. पण मला पर्सनली असं वाटतं की त्या कार्यक्रमाच्या यशामागे अजून एक छोटासा भाग होता. त्याला अंडरकरंट म्हणतो ना आपण मराठीमध्ये, अंडरकरंट, की जो दिसत नाही पण खूप म्हणजे मोठा फोर्स असतो एखादी गोष्ट सक्सेसफुल होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी. काय असेल तो? काही गेस, काही आयडिया? मला वाटतं, म्हणजे हे माझं मत आहे, तुम्ही त्याला म्हणजे तुमचं मत वेगळं असू शकेल, पण माझं असं मत आहे की बऱ्याच लोकांना ती सध्या काय करते या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट होतो. आणि फक्त तीच नाही, तो सध्या काय करतो ह्याच्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट असू शकेल. मागे माने मॅडम वगैरे माना डोलवत आहेत, म्हणजे माझा काही एकदमच अंदाज चुकलेला नाही आहे. आणि आता आपण एवढे मोठे झालेलो आहोत की काही गोष्टी प्रांजळपणे आपण मान्य करू शकतो. ठीक आहे. ह्या एका अंडरकरंटमुळे ऑफकोर्स संजय शेळकेने त्याचं नेतृत्व केलं आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला. माझ्या मते त्याला एक अंडरकरंट होता आणि तो होता. पण मग एवढा चांगला यशस्वी कार्यक्रम झाल्यानंतर तेवढ्या ताकदीचा, तेवढ्या मोठ्या लेवलचा कार्यक्रम परत का नाही झाला? मला वाटतं लोकांचा भ्रमनिरास झाला. म्हणजे कार्यक्रमाच्या बाबतीत नाही म्हणत आहे मी, वैयक्तिक ती सध्या काय करते याचं उत्तर असं मिळालं की नको आता बस, लांबूनच बघितलेलं जास्त बरं, असं काहीतरी झालं असावं जेणेकरून हा असा काहीतरी परत मोठा कार्यक्रम नाही झाला. पण त्या कार्यक्रमामध्ये नंदूने उल्लेख केला, खटकुळ सरांनी एक त्यांच्या भाषणामध्ये एक खूप जबरदस्त गोष्ट सांगितली. त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला सांगितलं होतं त्यांच्या भाषणामध्ये की तुम्ही सगळे इथे एकत्र आलात तर ते फक्त चहा चिवड्यासाठी वगैरे एकत्र येऊ नका, त्याची एखादी चांगली संस्था करा. त्याच्यातून जसं नंदूने सांगितलं की आपल्या ज्यामध्ये शाळेचे जे मागे राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काहीतरी उपक्रम करा. बऱ्याच तुम्हाला गोष्टी करता येण्यासारख्या. हा जो सरांचा सूचना वजा आदेश होता ना, तो मला कुठेतरी डोक्यामध्ये बसला होता की नाही काहीतरी केलं पाहिजे. पण सगळेच जण आपल्या आपल्या कामाच्या व्यापामध्ये व्यस्त असल्यामुळे ते होत नव्हतं. मग एक दिवशी मी मोठी हिंमत करून
मी संजय शेळकेला फोन केला. कारण संजय शेळकेच्या नेतृत्वाखाली झालेला तो कार्यक्रम आपण सगळ्यांनी एन्जॉय जरी केलेला असला तरी नंतर काही होत नव्हतं आणि का होत नाही हे जाणून घेण्याची मला खूप इच्छा होती. मी संजयला फोन केला. संजय म्हणाला आपण भेटूया, बोलूया. आणि मग आम्ही 4-5 लोक, नंदूने सांगितलं तसं, आपल्या घाटकोपर स्टेशनच्या बाहेरच्या हॉटेलमध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो. संजयने मला स्पष्ट विचारलं, काय करणार आहेस? म्हटलं माहिती नाही. कारण डोक्यात काहीच ठरलेलं नव्हतं. काय करावं, कसं करावं, काहीच कल्पना काहीच नाही. पण काहीतरी करायचं आहे, हे उपक्रम परत चालू राहिले पाहिजे, ही एवढी एकच इच्छा होती. मग त्या मीटिंगमध्ये जुनाके होता, नंदू होता, ठाकरे होता, नारगळकर तू पण होतास ना, प्रशांत होता. ही सगळीच लोक होती. आणि तेव्हा मला कुठेतरी असं वाटलं की नाही, हे आपण पुढे नेलं पाहिजे. पण नेमकं काय करावं याच्यावरती बरीच चर्चा झाली. आणि म्हणजे तुम्हाला सगळ्यांना एखादं वेळ माहिती नसेल की आमची दुसरी मीटिंग होती ती लोणावळ्याला झाली. लोणावळ्याला प्रमोद जगताप आता आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांनी आपली व्यवस्था केली होती तिथे आणि आम्ही सगळे तिथे गेलो. म्हणजे संध्याकाळी पोहोचल्यानंतर रात्रीची चर्चेला सुरुवात झाली, ती पहाटे 4 वाजेपर्यंत आम्ही काय करावं, कसं करावं, कधी करावं, कोणाकडून करावं, काय ह्याच्यावरती चर्चा चालली होती. आणि मग त्याच्यातून एक एक गोष्ट पुढे डेव्हलप होत गेली आणि मग कार्यक्रमांची आपण सुरुवात केली. सगळ्यात पहिले आपण म्हणजे एक शिक्षक एक रविवार या संकल्पनेची मांडणी केली आणि त्या मांडणीमध्ये पहिलं पुष्प आपण कपुरे मॅडमच्या मुलाखतीने आपण सुरुवात केली. ठाण्याला सहयोग मंदिरला तो कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये आपल्याला अपेक्षा होती त्याच्यापेक्षा आज जशी उपस्थिती आहे तेवढीच उपस्थिती होती. तेव्हाही तीच चेहरे होते, आताही तेच चेहरे आहेत. पण ते सातत्य आहे. म्हणजे आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला ह्याच्यातली 90% लोक कॉमन असतात, परत परत येत असतात आणि कार्यक्रम आपण आपल्या आनंदासाठी करत असतो. मग एक संकल्पना अजून केली आपण की सुवर्ण सर्वोदय हा जो विचार आहे हा पूर्ण वर्षासाठी का नाही राबवावा आपण. म्हणजे एक कार्यक्रम करून सोडून देण्यापेक्षा पूर्ण वर्षभर आपण त्याचं आयोजन करावं. मग त्याच्यातून दीपकने कल्पना मांडली की आपण व्याख्यानमाला करूया 3 दिवसाची. मग आपण 3 दिवसाची व्याख्यानमाला केली घाटकोपरला सहयोग समाज कल्याणमध्ये. तिथे 3 दिवसाचा तो कार्यक्रम झाला. तिथे बऱ्यापैकी लोक होती. पण तरी सुद्धा आपल्याला भटवाडीमध्ये म्हणजे बर्वेनगरमध्ये कार्यक्रम करत असताना जेवढी अपेक्षा होती तेवढी लोक नव्हतीच. हे प्रांजळपणे मान्य करायला पाहिजे. आपल्या काही चुका असतील, काही आयोजनातल्या त्रुटी असतील, काही असू शकते, पण लोक हवी तेवढी येत नाहीत, हे कटू सत्य आहे आणि ते मी मान्य करतो. त्याच्यानंतर आपण कार्यक्रमाचं परत थोडंसं स्वरूप छोट्या स्वरूपामध्ये करताना आपण घाटकोपरला त्या रोटरी क्लबच्या हॉलमध्ये आपण कार्यक्रम केले. तिथे साने मॅडमचा कार्यक्रम केला, मुलाखतीचा, पांढरे सरांचा केला, मग खटकुळ सरांचा केला. खटकुळ सरांच्या कार्यक्रमाला बऱ्यापैकी लोक होती. मग चक्रदेव सरांचा कार्यक्रम केला. हे सगळे कार्यक्रम एक एक करत असताना कुठेतरी आम्हाला नेहमी वाटायचं की शितोळे सरांचा मुलाखतीचा कार्यक्रम करावा. म्हणजे मी बोलणार होतो शितोळे सरांचा कार्यक्रम करावा, पण त्याचा निगेटिव्ह अर्थ निघू नये म्हणून मी मांडतो की शितोळे सरांच्या मुलाखतीचा कार्यक्रम करावा. हे कधीपासून आमचं चाललं होतं की सरांची मुलाखत घ्यायची आहे, त्यांच्याबरोबर हा कार्यक्रम व्हावा. पण सर गावी होते, गावात तिथे असल्यामुळे त्यांचं मुंबईत येणं, आमची उपस्थिती सगळ्यांची, कारण बरीच लोक आता जसं ही नावं आपण आता परत परत ऐकतोय, हे सगळे आपल्या व्यवसायामध्ये, कामामध्ये कुठे ना कुठे बिझी आहेत आणि त्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून परत या कार्यक्रमाला यायचं, याचं आयोजन करायचं खूपच त्रासदायक होतं. पण त्यात मध्ये सोनवणे इथे बसलेले आहेत, त्यांच्या टीमने खूप छान मोठा कार्यक्रम घेतला होता सगळ्यांना. तिथे सुद्धा बरेच शिक्षक आले होते, त्यांचा पेटे वगैरे घालून आपण सत्कार केला होता. खूप तोही चांगला कार्यक्रम झाला. पण परत तेच व्हायचं की कार्यक्रम एखादा मोठा झाला की नंतर परत गॅप पडायची. नंतर तर कोविड आला. कोविड आल्यामुळे आपले सगळ्यांचेच कार्यक्रम बंद झाले होते. म्हणजे कोविडमध्ये बंदीच होती, त्याच्यामुळे कार्यक्रम करण्यासारखे पण नव्हतं. आणि हे करायचं हे चालू असताना मध्ये दीपकचा वाढदिवस झाला, माझा वाढदिवस झाला. त्याने अनौपचारिक का होईना आमच्या गेट टुगेदर्स होत होते. काही आमच्या बॅचेस जे होते त्या बॅचेसचे कार्यक्रम होत होते. आम्हाला कळत होतं, लोक फोटो पाठवायचे की आमच्या बॅचचा कार्यक्रम झाला, आम्ही इथे भेटलो होतो, आमचं इथे गेट टुगेदर झालं, इथे आम्ही पिकनिकला गेलो होतो, हे कळत होतं. त्याच्यामुळे एक थोडंसं बरं वाटत होतं की मोठा कार्यक्रम जरी होत नसला ना
तरी बॅच वाईज का होईना लोक भेटत आहेत आपापसामध्ये आणि कार्यक्रम होत आहेत. त्याच्यामुळे आनंद होता की चला मोठा कार्यक्रम नाही पण छोटे कार्यक्रम होत आहेत, चालू आहेत. आता शितोळे सरांचा कार्यक्रमही करायचा ठरवला. मला वाटतं मी जवळजवळ 1 वर्ष सरांच्या मागे होतो, सर तारीख द्या, कधी येत आहे. पण ऑफकोर्स बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्या गोष्टींप्रमाणे आम्हाला हा मुहूर्त काढायला मला वाटतं जवळजवळ 2 महिन्यापूर्वी आम्ही हा मुहूर्त काढला 30 नोव्हेंबरचा, बरोबर सर? आता 30 नोव्हेंबरचा हा मुहूर्त काढला त्यावेळेला आमच्या म्हणजे डोक्यातही नव्हतं की आज लग्नाचे एवढे मुहूर्त असतील. आज संडे आहे. सरांनी एक मध्ये भीती सांगितली होती की बाबा निवडणुका लागू शकतील आणि निवडणुका लागल्या तर मात्र सगळेच जण आपल्या आपल्या पक्षाच्या प्रचाराला कुठे कुठे गुंततील, त्याच्यामुळे मग कार्यक्रम होईल का? बरं, त्यांच्या स्वतःच्या मुलीची परीक्षा, लॉची परीक्षा ना सर, ती उद्या आहे, त्याच्यामुळे अनफॉर्च्युनेटली त्या नाही आहेत ना आज. आल्यात? हो, अरे वा, धन्यवाद. म्हणजे हे सगळी आमची तयारी चालू असताना आम्हालाच माहिती नव्हतं की हा कार्यक्रम नक्की होईल की नाही. म्हणजे संजय शेळकेला आम्हाला मुलाखतीचं निमंत्रण सांगायचं होतं की अरे मुलाखत तू घे, कारण सरांचं आणि त्याचं पर्सनली खूप चांगलं रिलेशन आहे, नातं आहे. तो स्वतः एवढ्या मोठ्या हुद्द्यावरती काम करतोय, तो एवढा बिझी, भारतभर फिरत असतो. त्याच्या मुलाची सुद्धा परीक्षा होती, बरोबर ना? ती आज होती की आज होती? म्हणजे हे सगळं करत असतं. हे मी का सांगतोय की हा कार्यक्रम करताना लोक कमी येतात वगैरे हे ठीक आहे, पण ते का होत नाही किंवा तेवढी का येत नाही त्याची ही जेन्युइन कारण आहे एकदम. म्हणजे आता मुलाच्या परीक्षेसाठी जर का मला असं वाटलं की मला मुलाला घेऊन जायचंय, तर आपण त्या वडिलांना म्हणूच शकत नाही की अरे ते सगळं सोड आणि तू इथे ये, असं होऊच शकत नाही. पण तरी सुद्धा त्याने ते ऍडजस्ट केलं, व्यवस्था केली मुलाच्या परीक्षेची आणि तो इथे आला. म्हणजे खरं तर असा उल्लेख करू की नाही असं मला वाटतं, पण काही कमिटमेंट एवढ्या वरच्या लेवलच्या असतात की आमचा मित्र अतुल खुळे, त्याची आई काही दिवसांपूर्वी वारली. आज तो नाशिकला गेला होता अस्थि विसर्जनासाठी आणि तो डायरेक्टली इथे आलेला आहे. म्हणजे अशी कमिटमेंट असल्यामुळे आम्हाला परत परत कार्यक्रम करावेसे वाटतात. असं कुठेही राहत नाही की बाबा लोक येत नाही आहेत, कार्यक्रम करूया की नको. अशा गोष्टींना आम्ही म्हणजे जास्त डोक्यात आणतच नाही. मग आता मी एवढे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की अरे हा एवढा रडतोय, तर मग हे का करतोय, कशासाठी? हे तुमच्या मनात पडलेलं थोडं मला दिसतंय तोंडावरती तुमच्या. पण हे म्हणजे तुम्हाला तर आपल्याला कल्पना आहे त्या गोष्टीची, पण ह्याच्यातून जे समाधान मिळतं ना, ते कुठल्याही आनंदाला तुम्ही दुसऱ्या कम्पेअर करू शकत नाही. कारण ह्या गोष्टीतून आम्हाला जे एक समाधान मिळतं, आता मी, टाकवे, अतुल, प्रशांत नारगळकर, हे आम्ही एकदम म्हणजे या कार्यक्रमावरती एवढे फोकस होतो की हा कार्यक्रम करायचाच आहे, पण आमचं फक्त फोनवरती चर्चा व्हायची, फोनवरतीच बोलणं व्हायचं. त्याच्यामुळे प्रॅक्टिकली जमिनीवरती काही होत नव्हतं. मला काळजी एकच होती की मी या सगळ्यांमध्ये तसा काय म्हणतात ना, बॅचमध्ये सगळ्यात छोटा, दिसायला जरी मी मोठा असलो तरी, पण बॅचमध्ये मी सगळ्यात छोटा असल्यामुळे यांना मी काय सांगू, अरे डाकवे जरा हे जाऊन कर किंवा प्रशांत जरा हे जाऊन बघ, हे बोलण्याची माझी खरोखर हिंमत होत नव्हती. मग काल आम्ही ज्या वेळेला मी मुंबईत आलो बंगलोरवरून, त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा भेटलो, कार्यक्रमाची चर्चा केली. मोहन नागपूर येथे आहेत, त्यांना बोलवलं, म्हटलं ही व्यवस्था आपल्याला करायची आहे. त्यांनी धावपळीत त्यांच्या व्यवसायाला सांभाळून हे सगळं केलं. हे करत असताना आम्हाला सारखी धाकधूक असते की म्हणजे अरे कार्यक्रम वेळेत होईल का, पण नंतर नंतर आम्ही त्या ह्याच्यामधून बाहेर पडलो. तो पॅराडाईम आम्ही बदलून टाकला की कार्यक्रम करणं महत्त्वाचं आहे, वेळेचं थोडंसं पुढे मागे होईल. मी काल संजयशी बोलताना त्याला रिक्वेस्ट केली की म्हटलं बघ, कार्यक्रम पत्रिका मी बनवतोय, वेळ लिहितोय, पण हे असं होईल याची काहीही शाश्वती नाही आहे. आमचा प्रयत्न हा आहे की कार्यक्रम नीट झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपण थोडंसं कॉम्प्रोमाइज करूया. काही कार्यक्रम कॅन्सल करावे लागतील, काही आपल्याला त्याच्यातल्या काही गोष्टी टाळाव्या लागतील, पण हे करणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय हा कार्यक्रम होणार नाही. हे ज्यावेळेला आम्ही सुरू केलं होतं ना, त्यावेळेला आम्ही व्हॉट्सअप ग्रुपची कल्पना कोणीतरी मांडली आणि व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला. बहुतेक लोक असाल तुम्ही त्या ग्रुपमध्ये. व्हॉट्सअप म्हणजे एक अतिशय त्रासदायक झालेली गोष्ट आहे. त्याच्यावरती तुम्ही कार्यक्रमाचं काहीही पाठवा, लोक थम्सअप पाठवतात, हात जोडलेले नमस्कार पाठवतात, पण ज्यावेळेला कार्यक्रम यायची गोष्ट असते ना, त्यावेळेला हे आपले मोजकीच लोक येतात जे इथे आहेत आणि आम्हाला त्यांच्यासाठी कार्यक्रम करायचा आहे. फेसबुकवरती 3000 मित्रपरिवार आहे आपला,
व्हॉट्सअपवरती मला वाटतं साधारणतः 250-300 लोक ऍड केली होती त्याच्यामध्ये. हे नंबर बघितल्यानंतर असं वाटतं की अरे येतील लोक, पण जे येतील ते आनंद घेतील, जे नाही येणार त्यांचं मोठं नुकसान होईल, हे त्यांचं नुकसान आहे, आमचं नाही. त्याच्यामुळे आम्ही हे कार्यक्रम करत असतो. मला एका मित्राने मेसेज पाठवला, आता थोरवे हिंदीत बोलले तर एक शेर मला आठवला त्याच्यावरती त्याने पाठवलेला. त्याने शेर पाठवला मला की सोचता हूँ मुकदमा कर दूं दोस्तों पर, सोचता हूँ मुकदमा कर दूं दोस्तों पर, उस बहाने तारीख पे मुलाकात तो होगी. हा शेर ऐकल्यानंतर मला पण असं वाटलं अरे मस्त आहे शेर. त्याला मी फोन केला, म्हटलं अरे आपण भेटूया. तो म्हणाला हो भेटूया ना. आणि त्याच्यापासून आजपर्यंत आम्ही काही भेटलेलो नाही. म्हणजे असं व्हॉट्सअपवरती तुम्हाला मोटिवेशनल पाठवणारे, सकाळी गुड मॉर्निंग गुड नाईट करणारे बरेच लोक भेटतील, पण ते प्रत्यक्ष कार्यक्रमाला येतील का याची काही खात्री नाही. पण तरीही संजयने आता सांगितलं त्याप्रमाणे हा आमचा आनंद आहे, आमच्या आनंदासाठी आम्ही हे करतोय आणि आम्हाला असं वाटतं की आमच्या आनंदामध्ये तुम्ही पण सहभागी व्हा. आता या थोड्या कमी असलेल्या उपस्थितीचं एक कारण असंही असू शकेल की एखाद्या वेळेला असं असू शकेल की आमच्याबरोबर कार्यक्रम करण्यामध्ये कोणाला इंटरेस्ट नसेल, किंवा जेन्युइनली म्हणजे मला जसं 84च्या बॅचच्या कार्यक्रमाच्या वेळेला असं वाटलं होतं की अरे हे लोक कार्यक्रम करतायत ना, तर मग आपण उगाच लुडबुड कशाला करायची त्याच्यामध्ये जाऊन. त्याच्यामुळे सुवर्ण सर्वोदयमध्ये माझा सहभाग खूपच कमी होता, नाहीच्या बरोबर म्हटलं तरी हरकत नाही. पण नंतर जेव्हा मला हे रिअलाइज झालं की नाही हे थोडंसं चुकतंय, म्हणून मी संजयला फोन केला आणि मग हा सगळा प्रवास सुरू झाला. आता 11 वर्षांमध्ये ही वेळ आलेली आहे की म्हणजे आपल्याला शाळेमध्ये शिकवलेली एक म्हण आहे की म्हणजे भाकरी का करपली घोडा का अडला, त्याचं कारण एकच आहे, बरोबर. आता ही भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे. मला असं वाटतं की आमच्या व्यतिरिक्त अजून कोणाला असे कार्यक्रम करायची, ही सर्वोदय विद्यालयाची कार्यक्रम करण्याची परंपरा पुढे नेण्याची जर काही इच्छा असेल तर त्यांनी पुढे यावं, अध्यक्षपद घ्यावं किंवा संस्था रजिस्टर करावी, जे त्यांना व्यवस्थित वाटेल. आम्ही त्यांच्या बरोबर आहोत या सगळ्या प्रवासामध्ये, पुढेही आम्ही बरोबर असणार आहोत. पण आताच्या घडीला ही जबाबदारी आमची आहे की कोणाला तरी नवीन तयार करावं आणि त्याच्या हाती ही सगळी सूत्र सुपूर्द करावी. म्हणजे मला वाटतं विंदान आम्ही चुकत नसेल तर देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. तसंच कुठेतरी कार्यक्रम आतापर्यंत आम्ही 11 वर्ष करत आलो. या 11 वर्षाच्या कार्यक्रमांमध्ये नवीन मित्र मिळाले, नवीन मैत्री झाली. अशीच मैत्री पुढच्या बॅचेसच्या मुलांची व्हावी, त्यांनीही कार्यक्रम करावे आणि कुठेतरी सर्वोदय विद्यालय घाटकोपर हे नाव अजून पुढचे 50 वर्ष तरी चालत राहावं, या एका अपेक्षेसह आम्ही हे कार्यक्रम करतोय. मला वाटतं माझी 11 मिनिटांपेक्षा जास्त झाले का, 2 जास्त झाले, त्याच्याबद्दल माफी मागतो डाकू सर आपले. आणि मी आता विनंती करतो की आता महत्वाचा जो कार्यक्रम आहे आपला तो आपण सुरू करूया, कारण वेळेच्या वेळेपत्रकाप्रमाणे खरं तर 7:10ला आपला मुलाखतीचा कार्यक्रम होतो, पण त्याच्या अगोदर आपण आहोत, वेळेमध्ये आपण कार्यक्रम आटोपूया. मी संजयला विनंती करतो की आता पुढचा कार्यक्रम सुरू करू. धन्यवाद मंडळ. यानंतर आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतोय. पारंपरिक प्रथेप्रमाणे आपण सरस्वती पूजन सुरुवात करूया. माननीय पाटील सर, शितोळे सर, त्यांना मी विनंती करतोय की पाल सर, चिंगळे मॅडम इथे उपस्थित आहेत. त्यांनी दीपप्रज्वलनासाठी यायचं आहे व्यासपीठावर. कोठावदे मॅडम इथे उपस्थित आहेत, कृपया त्यांनी व्यासपीठावर मुखे मॅडम आणि कोठावदे मॅडम ही उपस्थित आहेत. त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलनासाठी व्यासपीठावर
हेल्प त्यांना सगळ्यांना घेऊन जा ना, सगळ्यांना घेऊन जा ना तिथे. या ब्रह्माची